लोकसभा निवडणुकीसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे। महाविकास आघाडीची तयारी सुरू झालेली आहे। शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठकही पार पडली। आपल्यासोबत नसीम खान साहेब आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, ऑब्झर्वर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर्वच पक्ष निवडणुकीसाठी तयारी करत आहे। आपली तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? नाही, आमच्या सर्वांची आपण बघितला कर्नाटकचा जो निकाल आला, ज्याप्रमाणे कर्नाटकची जनताने जातीवाद, नफरत पसरवण्याच्या वक्तव्य ह्या सर्व विषयावर रिजेक्ट करून महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि देशामध्ये शांतता राहायला पाहिजे ह्या मुद्द्यावर जोर देऊन काँग्रेसला भरघोस मताने निवडून दिला आणि सरकार स्थापित होत आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेच लाट आहे। आमची सर्वांची पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या दिवशी सिल्वर ओकवर बैठक झालेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या लोकसभाच्या निवडणुका असो किंवा विधानसभाच्या निवडणुका असो, महाविकास आघाडीमध्ये जेवढे पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, सर्व पक्षांची तयारी सुरू झालेली आहे। काही फॉर्म्युला ठरलाय का जागा वाटपाचा? कारण आज संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे की 19 जागा ज्या आहेत त्या आम्हीच लढू। एकीकडे फॉर्म्युला ठरला नाही आहे, दुसरीकडे त्यांचं हे विधान, याकडे कसं पाहता? मला वाटत नाही कुठला संदर्भामध्ये संजय राऊतजींनी बोललेलं आहे, हा वक्तव्य दिलेला आहे। अजूनपर्यंत कुठलाही फॉर्म्युला किंवा वाटाघाटीचा नंबर शीटचा अशा प्रकारच्या कुठल्याही विषयावर अजून निर्णय झालेला नाही आहे। तिन्ही पक्षाचे 2-2, 3-3 नेते येणाऱ्या कालामध्ये बसून मेरिटच्या आधारावर कुठली सीट आम्ही निवडून येऊ शकतोय, कुठे कुठला पक्ष ताकदवर आहे, बलवान आहे, मूल उद्देश आहे भारतीय जनता पक्षाला बाजूला सारण्याचा, BJPला हरवण्यासाठी, त्या फॉर्म्युल्यावर आम्ही काम करणार आहोत आणि त्या समिती येणाऱ्या कालामध्ये लवकरच लवकर सीट वाईज चर्चा करून आणि वरिष्ठ नेत्यांना कळवणार आहे आणि टॉप लीडरशिप जी आहे तिन्ही पक्षाच्या त्या निर्णय घेतील। म्हणजे कॉमन मिनिमम अजेंडा जो आहे तो लोकसभेमध्ये सुद्धा असेल आणि जागा वाटपाबद्दल कुठलाही मतांतर राहणार नाही कुठल्याही पक्षात? बिलकुल अशा प्रकारच्या कुठलाही वाद सीट शेअरिंगसाठी, सीटच्या नंबरसाठी तिन्ही पक्षाचा हा धोरण स्पष्ट आहे की आम्हाला निवडून जिंकायचं आहे। BJPला सिंगल डिजिटमध्ये सुद्धा ह्या राज्यामध्ये येऊ द्यायचा नाही, हा लक्ष्य आणि हा धोरण स्वीकारून आम्ही सर्व मिळून काम करणार आहोत। JP नड्डांबद्दल विचारायचं। JP नड्डा आले होते, ते म्हणतात आएगी तो भाजपा ही आणि फिर औरों का जिक्र हर्ष क्या होगा, असं विधान त्यांनी केलेलं आहे आणि भाजपनेच जिंकावी महानगरपालिका, त्यासोबतच लोकसभेच्या ज्या 6 जागा आहेत त्याची सुद्धा त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। ठीक आहे, शेवटी लोकतंत्र आहे, सर्व पक्षांना आपल्या दावा करण्याचा अधिकार आहे, तयारी करण्याचा अधिकार आहे। अच्छा, कर्नाटकमध्ये सुद्धा 6 महिन्यापूर्वीपासून भाजपाने खूप तयारी केली होती। पंतप्रधान जात होते, गृहमंत्री महोदय जात होते, केंद्राचे सर्व मंत्री जात होते। हिजाब हलाल, केरला पिक्चर, जय हनुमान सर्व उपयोगात आणले ना। पोलराईज करण्याचा कुठलाही हे सोडला नाही, तरीसुद्धा कर्नाटकची जनताने सर्व रिजेक्ट केला की नाही? आता लोक वैतागलेले आहेत, महागाई वाढत आहे, भ्रष्टाचार वाढत आहे, बेरोजगारी वाढत आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे, देशाची जी इकॉनॉमी आहे ते घसरत आहे, सीमाची सुरक्षाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक मुद्दे या देशामध्ये गेल्या 9 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीची केंद्राची सरकार सर्व ठिकाणी फेल झालेली आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सांगायला जर आपण गेलो तो महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकार आले, काय परिस्थिती आहे बघा ना, किती भ्रष्टाचार वाढला आहे, काय कायदा आणि सुव्यवस्थेची राज्यामध्ये काय परिस्थिती आहे। गेल्या 2 महिन्यामध्ये 10 ते 12 ठिकाणी दंगली घडलेली आहे, कायदा सुव्यवस्था एकदम कोसळलेला आहे। ही परिस्थिती आज या राज्याची झालेली आहे। राज्याची जनताला आणि देशाच्या जनताला हे सगळे नको, लोकांना रोजगार पाहिजे, महागाई कमी झाली पाहिजे, शांतता पाहिजे, हा विषय आहे, मूल मुद्दा आहे। नक्कीच। पण जे नेते आहेत महाविकास आघाडीचे ते प्रत्येक वेळी वेगवेगळं स्टेटमेंट करत असतात, याला काय करणार? मग विरोधक आरोप करतात की यांच्या अशा या स्टेटमेंटमुळे वज्रमूठ सैल पडेल। हे बघा, भारतीय जनता पार्टीचा थोडा प्रोपगंडा चालू आहे आणि काही गोदी मीडियाचा एक प्रयत्न चालला आहे की महाविकास आघाडी
मध्ये मतभेद झाला पाहिजे. पण मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद नाही. हे आमचे ज्येष्ठ नेते, या राज्याचे सुपुत्र, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब स्वतः मॉनिटर करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मॉनिटर करत आहे. राहुलजींच्या लक्ष महाराष्ट्रावर विशेष आहे. तुम्ही म्हणता मॉनिटरिंग सुरू आहे, पण रामटेकच्या जागेचं मी एक उदाहरण देतो. तिकडे लोकसभेची जागा आहे. कुणाल राऊत जे नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत, त्यांनी दावा ठोकलेला आहे की ही जागा आम्हीच लढवणार म्हणून. आता त्यावरून सुद्धा वाद पेटतोय. संजय राऊत यांचं स्टेटमेंट येतं की जागा आमचीच आहे, 19 जागा आम्ही लढवणार. मग अडचणीचं नाही ठरणार. विषय A-B सीटचा नाही आहे. विषय महाराष्ट्राच्या 48 सीटचा आहे. जसं मी पूर्वी सांगितलं, मी जास्ती काय याच्यामध्ये आणि जे आमची रणनीती ठरलेली आहे त्याच्यावर सखोलपणे मला काय भाष्य करायचं नाही आहे. आम्ही मीडियामध्ये ओपन बोलू शकत नाही आहे. परंतु हा निश्चित आहे की तिन्ही पक्ष मिळून येणाऱ्या कालामध्ये 48 सीटवर जो पक्ष जिथे जिथे मजबूत असेल त्याला सन्मान देऊन आणि सर्वांना सोबत घेऊन टॉप लिडरशिप येणाऱ्या कालामध्ये तो निर्णय घेईल. 48 जागांपैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास आहे तुम्हाला, आणि त्यापैकी किती जागा काँग्रेस जिंकेल? महाविकास आघाडी जास्तीत जास्त सीट जिंकून येणार आहे. आणि राहिला भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटचा, तर सिंगल डिजिटमध्ये सुद्धा राहणार नाही. एक वेळ होता जेव्हा मुंबईमध्ये संपूर्ण क्लीन स्वीप काँग्रेसचे सगळे लोकसभेचे खासदार होते. आता लोकसभेचे किती खासदार मुंबईमध्ये असतील? निश्चितपणे येणार आहेत. 2009 आम्ही 6 सीट लोकसभाची निवडून आणली होती. राष्ट्रवादी 1 सीट, 5 सीट काँग्रेस. आणि काँग्रेसचा बेस आहे. मुंबई म्हणजे काँग्रेसचा बेस आहे. महाराष्ट्रासुद्धा काँग्रेसचा बेस आहे. बालेकिल्ला आहे महाराष्ट्र. आणि आता परत लोकांना कळलेलं आहे की काय परिस्थिती आहे या राज्याची. राईट कोण आहे, रॉंग कोण आहे, खोटा कोण बोलतोय, खरा कोण बोलतोय, हा आता सिद्ध झालेला आहे. राहुलजींनी महाराष्ट्रामध्ये जेव्हा पदयात्रा काढली, काय भरघोस समर्थन या राज्याची जनताने त्यांना दिलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची जमीन मजबूत आहे. नक्कीच. राजकीय प्रश्न विचारायचा. त्र्यंबकेश्वरचा जो वाद पेटलेला आहे, आता त्या ठिकाणी मागणी होते, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे पण मागणी करण्यात आली की ज्ञानव्यापीप्रमाणे त्या मशिदीचा देखील सर्वे व्हावा. देवी देवतांचे चिन्ह त्या ठिकाणी आहेत. आणखीन शास्त्री महाराज मागणी करताय. बघा, आम्हाला ह्या सगळ्या विषयावर जास्ती बोलायचा नाही आहे आणि जायचा नाही आहे. हा विषय भारतीय जनता पार्टी जाणून बुजून असे विषय पेटवण्याचा कार्य करतोय, जेणेकरून मूळ जो मुद्दा आहे लोकांशी संबंधित जो विषय आहे, भारतीय जनता पक्षाचा जो देशाची आणि ह्या राज्याची जनताला जे दिलेलं आश्वासन आहे त्याच्यापूर्ती कुठे होतोय, त्याची पूर्ती होत नसल्यामुळे भारतीय जनता पक्षाची जमीन घसरत आहे. म्हणून अशा प्रकारचे मुद्दे लोकांना पुढे करून त्यांचे जे पोपट आहेत आजूबाजूचे त्यांना पुढे करायचं आणि आणायचं आणि त्याच्यावर वाद निर्माण करायचा, ही पद्धत BJPने स्वीकारलेली आहे. मी पोपटाचा विषय काढला म्हणून विचारतो. फडणवीस म्हणतात की महाविकास आघाडीचे नेते त्यांचा पोपट मेला आहे. नाही, मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. काँग्रेसचे अच्छे दिन येतील येत्या काळामध्ये? निश्चितपणे काँग्रेस ह्या देशाचे प्रश्न अच्छे दिवस काँग्रेसचा नाही आहे. अच्छे दिवस ह्या देशाचा आणायचा आहे. हा देश वाचेल तर सगळे वाचतील. हा देश वाचवण्याचा प्रश्न आहे. या देशाची लोकशाही वाचवण्याचा प्रश्न आहे. देशाचा संविधान वाचवण्याचा प्रश्न आहे निश्चितपणे. आणि ह्या सर्व वाचवण्यासाठी जर या देशामध्ये कोणी लढा देत असेल तर काँग्रेस पक्षाने राहुल गांधीजी देत आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला शुभेच्छा येणाऱ्या निवडणुकांसाठी. तर या ठिकाणी नसीम खान यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. येत्या काळामध्ये काँग्रेसच्या जास्तीत जास्त निवडणुकीमध्ये जागा ज्या आहेत त्या लोकसभेच्या येताना पाहायला मिळतील आणि भाजपचा सुपडा साफ होईल असा मनसुबा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे. नेमक्या लोकसभेच्या किती जागा महाविकास आघाडी जिंकणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.